नमस्कार, मी गणेश कडलक. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार. आज आळापाटा या ठिकाणी शिरूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय आढळराव दादा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं जय मल्हार क्रांती संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची आणि या ठिकाणचे सरपंच वगैरे यांच्या सर्वांची या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने आढळराव दादांना जय मल्हार क्रांती संघटना व रामोशी बेडर बेरड समाज जो आहे या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी ताकदीने रामोशी बेडर बेरड समाज पाठीमागे राहील असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आणि पाठिंबा देण्यात आला. या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगतो की येणाऱ्या 13 तारखेला रामोशी बेरड बेरड समाजाला माझं सांगणं आहे, बहुजन समाजाला माझं सांगणं आहे की आपल्याला ज्यांनी दिलेला आहे, ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे त्यांच्याकरता आपण करणं गरजेचं आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि देशाचे पंतप्रधान यांनी आपल्या रामोशी बेडर बेरड समाजाला खूप काही दिलेलं आहे. आपण उतराई करण्याची वेळ आलेली आहे. आपण आपल्याकरता ज्यांनी केलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता काहीही कमवून ठेवलेलं नाही. आपल्या पूर्वजांनी एकच कमवून ठेवलेलं आहे की रामोशी ही जात एकदा शब्द दिला तर तो शब्द पाळणारा आहे. आता त्यांनी आपल्याकरता केलेलं आहे. अनेक मागण्या आपल्या होत्या, त्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. मग आद्य क्रांती राजीवमाजी नायकांची सरकारी जयंती असन, त्यांचा 8वीला धडा असन, त्यांचं राष्ट्रीय स्मारक असन, त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ असन, अनेक गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये आरक्षणाचा मुद्दा आणि सर्वच काही आपण त्या ठिकाणी करणार आहे. महामंडळ आता 50 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत, 500 कोटीची आपली मागणी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ताकदीने आढळराव दादांच्या पाठीमागे उभं राहावं. येणाऱ्या काळामध्ये यांनाच आपण सर्वांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन आपली मागणी जी आहे पूर्ण करणार आहे. मी परत एकदा रामोशी बेडर बेरड समाजाला सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की येत्या 13 तारखेला आढळराव दादाचं चिन्ह आहे घड्याळ. या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून दादांना भरघोस मताने असं विजय करा असं या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.